श्री कुंकाई गावदेवी व शीतलादेवी जत्रोत्सव भव्य पालखी सोहळ्याच्या निमित्ताने कर्तृत्व सामाजिक संस्था यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं। रक्ताचा तुटवडा लक्षात घेता रक्तदान करणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे। याच पार्श्वभूमीवरती कर्तृत्व सामाजिक सेवा संस्था यांच्या वतीने पुढाकार घेऊन हा उपक्रम राबवण्यात आला। श्री कुंकाई गावदेवी मंदिराच्या बाजूलाच हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं होतं। या शिबिराला छत्रपती शिवाजी रुग्णालयाचं मोलाचं सहकार्य लाभलं। त्याचबरोबर विटाबा कोळी ग्रामस्थ बंधू, कुंकाई गावदेवी मित्रमंडळ, श्री गजानन स्पोर्ट्स आणि विटीवरची पोरपोरी यांचं देखील मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे। तरुणांनी मोठ्या संख्येने येथे उपस्थित राहून सकाळपासूनच रक्तदानाला सहकार्य केलं। त्याचबरोबर राष्ट्रवादीचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान, नगरसेविका अपर्णा साळवी, नगरसेविका विजया लासे, मनोज लासे यांचं अनेक मान्यवरांनी येथे उपस्थित राहून या उपक्रमाचं कौतुक केलं। यंदा प्रथमच हा उपक्रम राबवण्यात आला। तर समाजसेवक पंकज पाटील, त्याचबरोबर संस्थापक रोहन कबुले, अध्यक्ष विपुल विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम येथे मोठ्या उत्साहाने संपन्न झाला। रक्तदात्यांना या ठिकाणी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित देखील करण्यात आलं। तर उपस्थित मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान देखील करण्यात आला। सर्वप्रथम कुंकाई गावदेवीला नमन करून हे मी रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं। सर्वात मोठा मला जो सपोर्ट मिळाला आहे ते कुंकाई गावदेवी मंडळाचा आहे। त्याच्यासोबत कर्तृत्व जी संस्था आहे त्यांनी मला त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे रक्तदान शिबिर मला आयोजित करण्याला एक प्रोत्साहन मिळालं। त्याच्यानंतर मी रक्तदान शिबिर ठेवण्याचा उपक्रम माझ्या डोक्यामध्ये होताच, संकल्पनेत होताच, तर मला एक औचित्य हवं होतं। तर गावदेवी पालखीच्या सोहळ्यानिमित्त मी देवीला वंदन करून एक रक्तदान शिबिराचं कार्यक्रम प्रथमच विटामध्ये आयोजित करण्याचं मी ठरवलं। रक्तदान शिबिर करण्याचं इंटेन्शनच हे होतं की गावामध्ये आपल्याकडे जे काय ज्येष्ठ नागरिक म्हणा किंवा एखाद्या लहान मुलापासून जेव्हा ते हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असतात त्या दरम्यान त्यांना जेव्हा ब्लड लागतं तेव्हा ब्लडची खूप कमतरता असते। तर आपल्याला वेगवेगळ्या ब्लड डोनेशनच्या संस्था असतात त्यांच्याकडनं ते ब्लड आपल्याला मॅनेज करावं लागतं। तर साधारण गावामध्ये असे 2-3 प्रसंग घडलेले आहेत गावकऱ्यांमध्ये किंवा इतरांमध्ये की त्यांना ते ब्लड मिळत नव्हतं। तर या संकल्पनेच्या मार्फत जे ब्लड काय आपल्या जमणार आहे ब्लड डोनेशन कॅम्पतर्फे, तर येणाऱ्या काळामध्ये कोणाला ब्लड लागणार आहे तर ते आपण ब्लड त्यांना प्रोव्हाइड्स करणार आहोत। याआधीही आपल्या विटावामध्ये प्रसंग घडलेले आहेत जे की रवी मोकाशी आहेत, त्यांची वाईफ ह्या सिरियस क्रिटिकल कंडिशन्समध्ये होत्या। तर त्या टायमिंगला त्यांनी हॉस्पिटलमध्ये खूप सारे प्रयत्न केले होते त्यांच्या वाईफला वाचवण्यासाठी। त्यांची जी काही ट्रीटमेंट चालू होती त्या दरम्यान हॉस्पिटलनी ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना त्यांना हॉस्पिटलनी सांगितलं की तुम्हाला ब्लडची गरज लागणार आहे। तर त्या दरम्यान रविदादा आणि राकेश बंद्रे हे मला मिळालेले होते। ते बोलले तू ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये वर्क करतो तर आम्हाला काही मदत होईल का? तर मी राकेशदादा आणि रविदादाला सांगितलं की ब्लड आपण परचेस करण्यापेक्षा आपल्या गावामध्ये जे काय समाज आहे त्या समाजामध्ये एक आपण मेसेज फॉरवर्ड करूया जेणेकरून जे ब्लडची आपल्याला गरज आहे ते ब्लड आपल्याला मिळेल। तर उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला। त्या हिशोबाने आपल्याला 100च्या वरती लोकांनी ब्लड डोनेट केलं आणि आपल्या गावातील एका व्यक्तीला ते ब्लड मिळालं जेणेकरून त्याच व्यवस्थित आहे। तर असाच संकल्प पुढेही मी राबवण्याचा प्रयत्न करीन। कर्तृत्व संस्थेमार्फत, गावकऱ्यांमार्फत कुंकाई गावदेवीच्या मंडळाचे खूप सारे आभार। तसेच माझे जे घरातले जे माझे पाटील परिवार आहेत, माझे काका आहेत पद्मावर पाटील, सुषमा पाटील, ह्यांचाही मला प्रतिसाद मिळालेला आहे। माझ्या वडिलांचा मला एक हातभार आहे। माझ्या आजोबांचा एक वारसा जपण्यासाठी मी हे पुढे पाऊल उचललेलं आहे। तर देवीच्या चरणी हीच प्रार्थना आहे की मला तिचा आशीर्वाद नेहमीच असू दे। विपुल विचारे, कर्तृत्व सामाजिक संस्थेचा अध्यक्ष। मी पालखीच्या या म्हणजे महोत्सवा निमित्ताने जे आम्हाला हे कार्य करायला मिळालेलं आहे त्याच्यामुळे मी मोठं भाग्य समजतो की अशा प्रकारच्या या शुभ कार्यामध्ये आमचे थोडेसे हातभार लागतील। आणि रक्तदान हे जे शिबिर आहे ते एक रक्तदान म्हणजे एक श्रेष्ठ दान मानलं जातं। आपल्या पूर्ण परिवारामध्ये, आयुष्यामध्ये या अशा प्रकारच्या गोष्टी करणं हे आमच्यासाठी भाग्याचंच आहे। आणि आज जो पंकज पाटील यांनी आमच्या सहकार्य करून हे रक्तदान शिबिर साजरं केलेलं आहे, आयोजित केलेलं आहे, त्याच्याबद्दल खरंच सगळ्यात त्यांचे अभिनंदन मानतो। इथे असलेल्या कुंकाई देवी गावदेवीच्या मंडळाचं पण मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो कारण की त्यांनी आम्हाला इथे स्थान दिलं।
खरंच धन्यवाद. आणि पालखीच्या निमित्ताने मी आईच्या समोर नतमस्तक होऊन तिच्यासाठी प्रार्थना करतो की हे आमचे कार्य शुभजित आणि व्यवस्थित पार पाडू. कुंकाई शीतला देवीच्या पालखी जत्रा महोत्सव या निमित्ताने पंकज किशोर पाटील आणि त्यांचे सहकारी कबुले यांनी जे आयोजन केले आहे ते एखादा रुग्ण आजारी असेल त्याला ब्लडची आवश्यकता लागल्यास आपल्या कळवा हॉस्पिटलमार्फत त्यांनी ह्या शिबिराचं म्हणजे हे हेल्पलाईन घेऊन शिबिर आयोजित केले आहे, जेणेकरून रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असे मानले जाते की आपण जर एखाद्याला ब्लड दिलं तर त्या रुग्णाला त्याची समजा हे गरज लागली तर त्याचा जीव किंवा त्याच्या शारीरिक प्रकृतीला पूर्णपणे हे होतं. एवढे बोलून